तर गोलंदाज विलासचा वापर केला जातोय पॉवर प्ले मध्ये. गेम स्टार्ट होते. तर या ठिकाणी माजी सरपंच ग्रामपंचायत वाशेरे विश्वजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी आपलं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत करते. विनंती देखील असेल आपल्याला या आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. तर गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट ने येतोय. सापेगावच्या टोकाकडनं फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. डावखुऱ्या हाताचा डावखुरा शैलीदार फलंदाज हेमंत. यावेळी पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह रित्या क्रिकेट खेळला जातोय. शॉर्ट मिड ऑनला खराब क्षेत्ररक्षण थोडस वेळ घेतला जातोय. दरम्यान एकच धाव मिळेल या ठिकाणी. एका धाबेच्या मदतीने संघाचा आगाज केला जाईल. संघाचा श्री गणेशा केला जाईल. हेमंत देखील आपल्या डावाला इथे आगाज करताना दिसलाय एका धाबेच्या मदतीने. पहिला बॉल फेस करत असताना निश्चितच फलंदाज विचार करत असतो की मिडल ऑफ द बॅट झाला तर निश्चित एक मोठी इनिंग मी सादर करू शकतो. तोच कॉन्फिडंट लुकिंग स्ट्रोक आपण हेमंतच्या बॅट मध्ये बघितलाय. ज्यावेळी राईट हँडेड लेफ्ट हँडेड असं कॉम्बिनेशन असतो त्यावेळी मात्र कर्णधाराला देखील सातत्याने विचार करावे लागतात. क्षेत्ररक्षण चेंजेस करावा लागतो. तेच मैदानामध्ये दृश्य आपल्याला बघायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन हेमंत नॉन स्ट्राईक एंडला जातात. स्ट्राईक एंडला आपण बघतो बॅट्समन योगेशला. यावेळी हाफ ट्रॅकर होता. बॅकवर्ड जाऊन कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. छोटी सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. निश्चितच थोडस खराब कलेक्शन आपण बघितलं होतं. वेलकम समीर. जय हनुमान वाहुली क्रिकेट संघ मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. थोडीशी खराब यष्टीरक्षण त्या ठिकाणी बघितलं. बॉल व्यवस्थितरित्या गॅदर करता आलं नव्हतं. छोट्या छोट्या चुका तुम्हाला भरपूर महागात पडू शकतात. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाहीये. जर तुम्ही चुक्या कराल तर निश्चित तुम्हाला येणाऱ्या डावामध्ये त्या महागात पडू शकतात. विलास राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळी अँगल करण्याचा प्रयत्न. अँगल क्रिएट करण्याच्या प्रयत्नामध्ये ओव्हर पिच करून बसला. चेंडू सीमेच्या बाहेर जातो. पंच आमच्याकडे वळून सांगतायत इट इज अ 1. येस आउट ऑफ द पार्क. षटकार. सहा धावेच्या मदतीने धावसंख्या 9 वरती. थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा ज्यावेळी उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करत असतो मॅच बॉल थोडा बाहेर गेला. मॅच बॉल प्रोव्हाइड करायचा आहे त्या ठिकाणी. न्यू बॉल प्रोव्हाइड करा. मॅच बॉल स्टेडियमच्या बाहेर गेलाय. त्यावेळी आपण विचार करत होतो चर्चा करत असतो ज्यावेळी उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला असतो आणि उजव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करत असतो त्यावेळी थोडासा अँगल क्रिएट होतो. तोच अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला परंतु थोडीशी लेंथ पुढे ठेवली. ओव्हरपिचचा फायदा आपण बघितला फलंदाजाने घेतला त्या ठिकाणी. ही स्पर्धा आपण SSS 712 क्रमांकाच्या वाहिनीत पाहू शकता. घर बसल्या केबलच्या माध्यमातून सुरू झाली वाहिनी. 712 क्रमांक चॅनल सर्च करा. SSS एंटरटेनमेंट. यावेळी स्टेअर करण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस ओपन करून थोडीशी कट करण्याचा प्रयत्न केला होता थर्डमॅनच्या दिशेने. पूर्णपणे चकित झाला. किंचितसा बाहेर वळला बॉल. पिचिंग झाल्यानंतर टॉट बॉल येतोय. षटकार खाल्यानंतर कुठेतरी एक यशस्वीरित्या कमबॅक करताना दिसला गोलंदाज. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत मी म्हणेल 50-50 ओव्हर. कारण धावसंख्या देखील भरपूर जात नाहीये. विकेट्स देखील मिळत नाहीये. दोन्ही बाजूने ओव्हरऑल ही ओव्हर आपण बघतोय. यावेळीचा बॉल वेगवान गतीचा. गुडलेंथ स्पॉट पण अधिक उचली घेणारा. शॉर्ट ऑफ गुडलेंथ पण अधिक टॉस केला होता बॉल. डॉट बॉल येतोय. लगातारचे सलग आपण बघितले 2 डॉट्स बॉल. निश्चितच उत्तम गोलंदाज कोण षटकार खाल्यानंतर चौकार खाल्यानंतर आपल्या ओव्हर मध्ये बॅक करून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये ठेवतो. राईट आर्म राऊंड द विकेट न विलास पुन्हा एकदा आलाय. रिव्हर्सचा टेम्पल टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक त्या ठिकाणी एज होती. झेल सुटली जाते. जीवन दान दिलं जाते आणि फर्स्ट ओव्हर
इथे समाप्त होते एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड ऑन द बोर्ड 9 धावा आपण बघतोय विदाउट लॉस्ट. तर नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान वाहुली विथ मुठवल. दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. तसेच दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन त्या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. बघू शकता त्या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. संपूर्ण ग्राउंड कव्हर केले जात आहे आमच्या प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. अतिशय भव्य दिव्य आयोजन मित्रांनो आपण बघत आहात. श्री कृष्ण स्पोर्ट सापे आयोजित SK ट्रॉफी 2020 प्रकाश झोतामधील ही पहिली स्पर्धा आपण बघतोय. या हंगामामध्ये या विभागामधील PTC पडघा टेनिस क्रिकेट चांगली उंची घेताना दिसतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी म्हणेल या स्पर्धेचा देखील भरपूर मोठा वाटा मोलाचा हिस्सा आहे पडघा टेनिस क्रिकेटमध्ये उंची गाठण्यामध्ये. नक्कीच अतिशय लोकप्रिय होणारी स्पर्धा आणि स्पर्धेचं 10वं वर्ष आणि काय सुरेख कव्हरिंग केलं जाते जिम्मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून. प्रिन्स मूवीजला नक्कीच दाद दिली पाहिजे की काय कव्हरिंग आहे की इंटरनॅशनल क्रिएशन असल्यासारखं वाटतंय हे कव्हरिंग पाहता. त्याच दरम्यान आगमन होते माजी सरपंच वाशेरे विश्वासजी पाटील साहेब. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सेकंड ओव्हर साठी वाशेरे गावाच्या टोकाकडनं येतो गोलंदाज रोशन. माफ करा प्रशांतचा वापर केला जातो त्या ठिकाणी. ठाकरे सर पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा दुसऱ्या सामन्यात 34 धावा. कोणता संघ असेल जो धावांचा उच्चांक गाठेल अजून समजत नाही कारण ही खेळपट्टी थोडीशी नमी आहे खेळपट्टी होती त्या कारणाने चेडू नीटचा बॅटवरती येत नाही म्हणून धावांचा आलेख जरा खाली राहतोय. यस निश्चित थांबून येतोय बॉल यावेळी फुल टॉस वरती घेऊन टर्न केला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगले क्षेत्ररक्षण थोडीशी फंबलिंग त्या ठिकाणी बघितली आपण. वेळ घेतला उचलायला 2 धावेने धावफलक पुढे सरकत्या फलकावरती धावा आपण बघतोय त्या ठिकाणी 11. आणि सर ह्या खेळपट्टीचा एक इतिहास आहे की नक्कीच अशा प्रकारची जर फिल्डिंग झाली तर नक्कीच फलंदाजी एक मानसिकता वाढत असते की आपल्याला इथे धावा काढण्याची संधी आहे कारण फिल्डिंग टाईट नाहीये अचूक होत नाहीये आणि त्याचा पूर्णपणे त्या संधीचं सोनं करू शकतो फलंदाज येणाऱ्या चेंडूंमध्ये हे मात्र तितकंच निश्चित आहे. निश्चितच थोडस मानसिक संतुलन बिघडत होतं फलंदाजांचं ते मात्र इथे आहार त्यांना देऊन पोषक ते संतुलन सुसज्ज करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्या मार्फत केला जातोय. तर धावसंख्या आपण बघतोय फलकावरती 19 धावा. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ब्रेक थ्रू मात्र मिळत नाहीये. प्रशांतचा प्रयत्न असेल सबमरीन बॉल होता जोरदार रापील केला जातोय. यष्टी रक्षक चुकी करताना दिसला. या ठिकाणी पंच लेग बॅटचा इशारा करतायत. एक धाव कंप्लीट केली जाते 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती. अजून एक गडी मिळवण्यामध्ये अपयश जरूर आलंय पण प्रयत्न केले जात आहेत. चान्सेस क्रिएट केले जात आहेत गोलंदाजांकडनं. यावेळी स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळला फुल टॉस वरती घेऊन गॅप सिलेक्शन आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण बघा. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल फील्ड गेला त्या ठिकाणी 2 रन्स तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 3 धावा आपण बघतोय त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. पंच अजूनही डिस्कस करतायत की काय एक्झॅक्टली घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रेक्षकांची मदत घेतली जाते. प्रेक्षक मायबाप तसंच त्या ठिकाणी डिमांड केलं जात आहे थर्ड अंपायर साठी. इट्स 4 रन्स चेक करायचं ओके वेदर रिप्ले मध्ये चेक केलं जाईल. रिप्ले नाहीये सर. प्रेक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी 4 दिला जातोय चौकार. ओके दॅट्स इट 4 रन्स. संवाद साधा वाद नका घालू. एकच कॅप्टन संवाद साधेल पंचांशी प्लीज सर्वांनी बोलू नका अन्यथा आमची कमिटी पेनलाइज करू शकते. फिल्डिंग सजवून घ्या. कॅप्टन फक्त बोलेल संवाद साधेल पंचांशी आणि पंचांनी थोडंसं पुढे जा. प्रेक्षकांपर्यंत जाऊ शकता पंच आपण. शानू सर येस येस तुम्ही थोडंसं पुढे जा. ओके चौकार दॅट्स फायनल.
धावसंख्या आहे चौकाराने 24. सर्वांसाठी सारखेच निर्णय आहेत. कुठल्या प्रकारची पार्शालिटी नसणार आहे. स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली जाणार. नोचा इशारा. चेंडू आउट ऑफ द क्रीज आणि पुढचा चेंडू फ्रीट. अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला रिलीज अपडेट करत असताना गोलंदाज जेव्हा चेंडू कानापर्यंत हात आला त्यावेळेला जास्त जोर दिला आणि त्या कारणाने चेंडू पूर्णपणे भरकटला क्रीजच्या बाहेर. धावसंख्या 25. यावेळी सुरेख फटका आउटसाइडला घुटना टेक सिक्सर देख चेंडू आउट ऑफ द बॅक षटकार 6 धावा. धावा धावफलकावरती भरपूर लांब लचक षटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. एकंदरीत 9 बॉल या षटकामध्ये आपण बघितले. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर प्रशांतनं भरपूर धावा खर्च केल्यात. या ठिकाणी जणू काय डीमार्ट मध्ये येऊन शॉपिंग केले असंच वाटलं. 22 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. एकंदरीत ते 31 धावा. जिथंच चर्चा चालू होती की कोणता संघ उच्चांक गाठतोय, कारण पहिली मॅच 41 ची झाली होती, त्यानंतर दुसरी मॅच 34 ची झाली होती. आता मात्र ह्या मॅच मध्ये निश्चितच उच्चांक बघायला मिळतो की काय. पण इंटरेस्टिंग राहील. जो निर्णय स्वीकारला होता गोलंदाजी करण्याचा, आतापर्यंत मी म्हणेल त्या निर्णयाच्या विरोधात कामगिरी गावदेवी स्पोर्ट वालचीन संघाची. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्क वरती बरोबर आमच्या सापेगावच्या टोकाकडनं गोलंदाजी करेल. केतन चौधरी टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल का. अजूनही एकही गडी मिळवण्यामध्ये यशस्वी झालेले नाहीये. पहिल्या गड्याची गवसणी या ठिकाणी असेल गावदेवी वालचीन संघाला. बघा ते बॉल सीमेच्या बाहेर गेलेला आहे. विनंती असेल प्रेक्षकांना की आपण आतमध्ये फेकायचा आहे तो बॉल. येस, थँक्यू. अतिशय चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण बघतोय. प्रिन्स मूव्हीज प्रोप्रायटर रवी गुलवी यांच्या माध्यमातून संपूर्ण वर्ल्ड मध्ये ही स्पर्धा प्रसारित केली जाते. त्याचबरोबर SSS एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या टीव्ही वाहिनीवरती देखील प्रसारित केली जाते. केतन चौधरी सापेगावच्या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. राईट अप ओव्हर द विकेटने फलंदाज हेमंत साठी यावेळी सोडून दिला जातोय. थोडस बाहेर आहे पण आमच्याकडे वळून सांगतात वाईड असेल. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेच्या मदतीने धावफलक 32 वरती जाते. चांगली सुरुवात जरूर. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विलासनं. प्रशांतनं मात्र त्याच्यावरती पाणी फेडताना निश्चितच साप दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सुरेख फटका आहे. ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिझनला डी मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्यामध्ये ह्या बॉलवरती चांगले क्रिकेट, दर्जेदार स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. चांगला बॉल होता. ऑफ स्टिक सोडून जाणारा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी बघितली क्लासिकल. त्यानंतर अचूक क्षेत्ररक्षण आपण डीप मध्ये बघितलं सीमेरेषेलगत. एकंदरीत ओव्हरऑल उच्च कोटीचा क्रिकेट ह्या बॉलवरती बघायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 33 ऑन दी बोर्ड. इथनं केतनला बॅक करून द्यावं लागेल. केतन चौधरीला विकेट्स मिळवून द्याव्या लागतील आपल्या संघाला, कारण संघाच्या हितासाठी खेळायचं आहे, आपल्या गावासाठी खेळायचं आहे, गावाच्या सन्मानासाठी खेळायचं आहे. ही SK ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला खेळायचं आहे. इथनं प्रयत्न करावे लागतील. यावेळी फिंगर रोल्स केले होते. बॉल शॉर्ट फाईन लेगला फील्ड केला जातोय. एक सिंगल कंप्लीट केले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. सुखरूपपणे दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये आपण बघितले पोहोचताना. नाईट क्रिकेटमध्ये आपण बघत असतो ज्यावेळी स्कायर असतात
बॉल हवेमध्ये असतात, इन दी एअर असतात, त्यावेळी झेल घेणं थोडंसं अवघड असतं, कारण त्या फ्लड लाईट्स असतात त्या आपल्या डोळ्यावरती येऊ शकतात, रिफ्लेक्ट होऊ शकतात. निश्चितच ते आपण बघतोय. वारंवार मिसफिल्डिंग होते, यावेळी मिस टाइम फटका आहे. नो मॅच वरती टप्पा पडतोय, पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो, यष्टीरक्षक बॉलवरती झेपावतोय. त्या दरम्यान 2 धाबा ह्या कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण त्या ठिकाणी बघतोय. धावसंख्या 2 धावेच्या मदतीने 36. तर बघा यानंतर गावदेवी वालशीन संघाला फलंदाजी निश्चितच करायची आहे. इथनं कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, कारण फ्लड लाईटच्या बघा ज्यावेळी दुधिया रोशनी असते, रजनी असते, त्यावेळी 45 धावा देखील महागात पडू शकतात. यावेळी फटका चांगला आहे, बघायचा आहे प्रॉपर टाइम जुळालेला नाहीये. क्षेत्ररक्षक टीम मध्ये सज्ज आणि आफ्टर व्हेरी लॉंग टाइम हा पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो केतन आपल्या ओव्हर मध्ये. चलती है क्या वैसे तारा डीजे मनीष थँक्यू. जय हनुमान वाहुली विरुद्ध मुठवळ अशी लढत दोन्ही संघाचे संघाने आपल्याला विनंती करतोय. या आमच्या टॉस बॉक्स मध्ये पहिल्या डावाच्या समाप्ती अगोदर तुम्हाला आमच्या टॉस बॉक्स मध्ये येणं अनिवार्य राहील. धावसंख्या आपण बघतोय 36 वरती हा पहिला ब्रेक थ्रू लागलाय. इथे फटका चांगला आहे, फुल टॉस वरती घेऊन ऑन साइड ला भिरकावून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग सीमा पार. 6 धावेसाठी हा षटकार. बरोबर आमच्या स्क्रीनच्या वरनं हा बॉल भिरकावून दिला होता. अतिशय दर्जेदार स्ट्रोक फलंदाज योगेशच्या बॅट मधनं. चांगली इनिंग आतापर्यंत सादर करताना दिसला योगेश. सलामीला आल्यानंतर आतापर्यंत 30 धावा वैयक्तिक या ठिकाणी कुठून काढतो. निश्चितच पहिलं अर्धशतक होतो की काय हे देखील इंटरेस्टिंग राहील पाहणे, कारण अजूनही 5 दिवस येणं बाकी आहेत आणि पहिल्याच दिवसामध्ये इतक्या उंचीचा क्रिकेट, दर्शनीय, उल्लेखनीय आणि स्टँडर्ड दर्जाचा क्रिकेट आपल्याला बघायला मिळतो. निश्चितच स्पर्धा कशी संपन्न होईल याचा अंदाज मात्र इथनं लावला जाईल. यावेळी फटका मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकफुट वरती थोडस गलती करताना दिसला. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉप रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी हा चौकार. चार धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 46. अतिशय चांगली फलंदाजी योगेशची. आतापर्यंत योगेशच्या बॅट मध्ये 34 धावा आलेल्या आहेत. अजूनही आपण बघतो या डावामध्ये काही चेंडू शेष आहेत. इथनं अर्धशतक निश्चित झळकवण्याची संधी असेल योगेशकडे, कारण 16 धावा दूर आहे अर्धशतकापासून. आणि पहिला फलंदाज ठरलेल्या स्पर्धेमधला आणि पहिल्याच रजनीमध्ये अशी करामत करणारा निश्चितच आपण बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती विश्वाजी पाटील साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत वाशेरे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर दादा माघे. अतिशय चांगला आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. प्रकाश झोतामधील ही स्पर्धा. तर मुठवाल संघाचा संघनायक, जय हनुमान वाहुली संघाचा संघनायक आपल्याला विनंती करतोय. तर शेवटचा अंतिम षटक अवेश स्वतः येतोय, स्वतः कर्णधार आहे. आपल्या कांद्यावरती जिम्मेदारी घेऊन, कारण धावसंख्या भरपूर मोठी आपल्याला बघायला मिळते. डेंजर झोन कडे वळताना दिसते आणि हेच पाहून स्वतः कर्णधाराने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली. जड झालेलं ओझ आता मात्र इथनं मलाच पेलावं लागेल हेच उद्दिष्ट ठेवून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आवेश ओव्हर द विकेटने आलाय. शॉर्ट पिच बॉल, हाफ ट्रॅकर होती. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय.
2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज नवीन आपण बघतोय त्या ठिकाणी लारा आलाय इन ॲट नंबर 3 आफ्टर लुझिंग हेमंतला त्या ठिकाणी गमावल्यानंतर लारा फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच लारा हा नाव तुम्ही ऐकलंय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, त्याच्या नावावरती अनेक विश्व विक्रम आहेत. असा वेस्ट इंडिजचा महान फलंदाज होऊन गेला. इतके मात्र महान कामगिरी या लाराला देखील करावी लागेल. या दरम्यान सुरेख बॉल आला आहे, एक आगळी वेगळी ऍक्शन बघायला मिळते. शॉर्ट रनवे आहे, चांगला डॉट बॉल आविषच्या ओव्हरमध्ये आला. आणि अंतिम षटक ज्यावेळी असतं स्लॉगवर ज्यावेळी असते त्यावेळी तुम्हाला अस्त्र वापरावे लागतात, शस्त्र वापरावे लागतात, ब्रह्मास्त्र वापरावे लागतात. आणि तेच अस्त्र शस्त्र बाहेर काढताना आवेश दिसला. यावेळी थोडेसे फिंगर रोल केले, बाहेरच्या दिशेने बॉल वळवला. पिचिंग झाल्यानंतर किंचितचा बॉल बाहेरच्या दिशेने वळलाय. मी म्हणेल या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक एंड हा योगेशकडे असायला हवा होता, पण तो इतके काय निश्चित नेमकं घडतं एक्झॅक्टली बघा. जास्तीत जास्त स्ट्राईक आपण बघतोय नवीन येणाऱ्या फलंदाज लाराकडे जातोय आणि तेच कारण धावसंख्या स्थगित, धावसंख्या थांबलेली आपल्याला दिसते सध्या तरी स्कोर कार्ड वरती. यावेळी देखील सुरेख बॉल अनदर डॉट. या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडले? येस, फलंदाज बाद होताना दिसलाय त्या ठिकाणी. येस, कॉट बिहाइंड कॅचच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी. अतिशय तीक्ष्ण नजर निष्पाप पंच त्या ठिकाणी शानू कुरेशी सर. चांगली गोलंदाजी करतोय निश्चितच कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ना आता मात्र लीड करताना दिसतोय. ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली त्याच्या माध्यमातून यावेळीचा फुलटॉस बॉल आहे. झेलची शक्यता, झेल सोडला जातोय आणि चेंडू सीमा पार सीमा रेषा ओलांडतोय. बघायचा पंचांचा इशारा अजून येत नाहीये. एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी? येस, सीमेरेषेच्या बाहेर जातोय षटकार. निश्चितच रिप्ले मध्ये आपण बघू शकता साफ त्या ठिकाणी बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामधनं बॉल सीमेच्या बाहेर जाऊन लँड झाला होता. भरपूर वेळानंतर या 6 धावा आल्या. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 54 वरती बघतोय. डेंजर झोन कडे मात्र धावसंख्या वळताना आपण बघतोय मेहर 11 बापगाव या संघाची. ओमकाराला षटकारानं हॅट्रिक निश्चितच या ठिकाणी झेलची शक्यता होती. चेंडू नो मॅच लँड वरती टप्पा. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. त्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र बाद घोषित केला जातोय. ते मिळते फक्त एकच धाव या बॉलवरती. ओव्हरऑल धावसंख्या फलकावरती आपण बघतोय एंड ऑफ द 4th ओव्हर, एंड ऑफ द इनिंग. छप्पन्न धावा, 57 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी वालशिंद या संघाला. तर जाऊया पुढच्या नाणेफेकीकडे. खेळणारे संघ आहेत जय हनुमान वाहुली विरुद्ध मुठवळ. या दोन संघादरम्यान नाणेफेकी केली जाते. वाशिरगावचे माजी सरपंच विश्वास पाटील आपल्याला विनंती करतो या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपले शुभ असते त्या ठिकाणी टॉस केला जाईल. खेळणारे संघ आहेत जय हनुमान वाहुली विरुद्ध मुठवळ. या दोन संघादरम्यान पुढील लढत या रजनीमध्ये आपण बघणार आहोत. ज्ञानेश्वर माघे माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरे विश्वासजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय.
खेळणारे संघ आहेत जय हनुमान वाहुली विरुद्ध मुठवळ. ज्ञानेश्वर मागे असा कॉल होता, टॉस आलाय वाहुली संघाच्या बाजूने. मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी समीर 4 षटकांचा सामना आहे. निश्चितच शॉर्ट संघ तुझा आज दिसतोय मला, पॅक टीम दिसत नाहीये. काय निर्णय असेल मुठवल संघासमोर? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? समोरचा संघ देखील स्ट्रॉंग आहे या विभागामध्ये. 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील आजच्या ह्या खास रजनीच्या मॅच मध्ये? अपेक्षा तर मिथून आहे, विरू आहे, त्यानंतर प्रणित आहे, मी आहे, आकाश आहे, अभि आहे, बस एवढेच प्लेयर आहेत यांच्याकडनं. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. तर मुठवाल संघाचे संघनायक आयुब मयूर, काय निर्णय तुझा असता जर तू टॉस जिंकला असता? क्षेत्ररक्षण. बरोबर, तुझ्या मनाच्या विरोधात तुला जावं लागणार आहे. तरी देखील फलंदाजी करताना एखादा मनामध्ये टार्गेट सेट असेल, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करशील 4 षटकांमध्ये? 50+. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. तर मित्रांनो, टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि पैकीचा कौल समीर जिंकतोय. जय हनुमान वाहुली संघाचा संघनायक आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतोय. येस थँक्यू समीर ठाकरे सर. चला मैदानामध्ये. डीजे थोडा आवाज प्लस कर. पहिला चेडू लेफ्ट केला आणि पंचांनी हा घोषित केला वाईड. पंच कृष्णा केणे सर आणि शानू कुरेशी. आमचा ड्रोन कॅमेरा सज्ज झालाय कव्हरिंग करण्यासाठी. आयुष्यभराची साठवण आठवण करण्याचा प्रयत्न आमच्या एसके मंडळातर्फे. हा चांगला फटका फ्लॅश सिस्करकडे पाहतो, चेडूला काढले बॅकवर्ड पॉइंट म्हणून. चेडू जातो वेगाने धडक देत असताना सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा ने 57 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना एक प्रेक्षणीय फटका पाहतो आपण चौकार. धावसंख्या येते केतनच्या माध्यमातून. केतन ऑफ द मार्क 4 सुरू होते धावफलक. धावसंख्या झाली 5, माफ करा 5 धावा आहेत. आपण स्क्रीनवरती 4 पाहतोय. नक्कीच करेक्शन केलं जाईल. केतनच्या बॅटमधून चौकार आला. 14.25च्या सरासरीने जायचंय या ठिकाणी संघाला. आणि बघा आमचे 2 कॅमेरा कव्हरिंग करतोय. चेंडू थोडासा हवेत होता, मिस फिल्डिंग. 313 चेंडूचा वेध घेत असताना सिंगल या ठिकाणी प्राप्त होते फलंदाजाला. निवृत्ती मगर साहेबांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. आणि सचिनजी मगर, ओके, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या वेलकम इन दिस एसके ट्रॉफी 2020. जबरदस्त टुर्नामेंट, आकर्षक टुर्नामेंट, सुंदर टुर्नामेंट, ब्युटिफुल, मॅग्निफिसंट. काय म्हणावं तितकं कमी पडेल. कारण ह्या परिसरामध्ये प्रथमताच प्रकाश ज्योतातली ही स्पर्धा एसके मीन्स श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेच्या वतीने सुरू झालेली एसके ट्रॉफी 2020. आपण चित्रीकरण पाहू शकता. कोण नाही म्हणणार की वानखेडे स्टेडियमचं चित्रीकरण नाहीये. तसंच वाटतंय. हा मैदान, अंडाकृती मैदान खूप उंच गेला आमचा 2 कॅमेरा. आणि टिपतो एक क्षणचित्र. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेडू ट्रॅव्हल होते ऑन साईडला. 9चा इशारा पंचांचा. ओव्हर स्टेप नो. कृष्णा केणे सर सांगत असताना त्या ठिकाणी येस अतिरिक्त खेळाडू. ओके, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. काय लक्ष आहे, घारीची नजर आणि मोराचे कान असलेले आमचे पंच या स्पर्धेची शोभा वाढवत असताना. धावसंख्या इथे 1+1 2 पुढे सरकते. 8 धावा धावफलकावर. 9चा 1 आणि 1 धाव बॅट मधून. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आमचे प्रिन्स मूवीज चे सर्व कॅमेरामॅन्स आणि त्यामधील असला ड्रोन कॅमेरा. किती जबरदस्त, एखादा डायमंड चमकल्यासारखं वाटतंय. डायमंड ॲट सापेगाव हे मैदान. एखादा अंधार पसरलाय त्यामध्ये एखादा डायमंड चमकतोय.
असं म्हटलं जातं ना की परख अगर हिरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो, अरे धूप में तो काच के टुकड़े भी चमकते हैं. फ्रीडचा चेंडू, परंतु एनकॅश होत नाहीये. वावोलीचा कॅप्टन आपण यायचा आहे, संपर्क साधा आमच्याशी. वावोली कॅप्टन, आपण आयोजकांशी संपर्क साधा. पुरवणी होती पूर्णपणे हात खोलण्याची, परंतु गोलंदाजाला नक्कीच इथे कौतुकाची दाद दिली पाहिजे. थांबवलं फलंदाजाला, थांबून ठेवलं, जकडून ठेवलं. धावसंख्या 8. ऑफ साइडला एक ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. चेंडू वेगाने जातोय डीप कव्हरच्या दिसणे 4 धावांसाठी. कोस्टोक ताने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा. रिप्ले लेट करा, डीजे वाजल्यानंतर रिप्ले म्हणजे मला बोलता येईल. थोडीशी लेट करा. तर धावसंख्या 4 ने पुढे सरकले. 12 वाजायला वेळ आहे, 9 वाजतायत आणि या सामन्यामध्ये कोण कोणाचे 12 वाजवेल त्याचा आपण जरा वाट पाहूया. कोण कोणाची वाट लागली. बॅट चिकड गलीमधून चेंडू नक्कीच चांगलं कव्हरिंग केलं जाते. वेगाने गली पुढे आला, क्षेत्राशी त्या ठिकाणी तैनात होता. सिंगल ते रोखण्यात आलं फलंदाज केतनला. धावसंख्या इथे 13. लक्ष 57 धावांचं. आस्किंग रन रेट आहे 14.25. जवळपास त्या रन रेटच्या जवळपास पोहोचलाय संघ गावदेवी वालशीन, ज्या संघाने सावरीदेवी चषकमध्ये सुद्धा सुरेख कामगिरी केली होती. सेमीफायनलमध्ये धडकला होता संघ वालसीनचा हा गावदेवी संघ. या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करेल. स्पर्धा फार मोठी आहे, तो जिंकण्याचा मानस करेल. आपण मेगा स्क्रीन सुद्धा पाहू शकता. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, पंच पाहत असताना वाईटचा इशारा. खराब चेंडू आहे, स्लो रन करण्याचा प्रयत्न फसतोय आणि या दरम्यान काही मान्यवरांचं आगमन इथे नक्कीच होईल. बाजूचं आपण रस्त्याचे चित्रीकरण पाहतोय, क्रीडांगणाचं चित्रीकरण पाहतोय. खूप उंच उंच कॅमेरा गेलाय, जणू काय आकाशाला गवसणी घालतोय कॅमेरा. 2 कॅमेरा, हाफ ट्रॅकर, ऑफ साईडला सोडून जाणारा, पुण्याच्या पंचांचा हात समांतर, लागोपाठचा सेकंड वाईड. खूप छान धावसंख्या उभी केली 56, आणि त्या धावा डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही. तुम्ही एक प्रकारे परवणी देताय फलंदाजाला हात खोलण्याची आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. शफल होते, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू जाते स्ट्रेट लॉंग ऑफच्या जवळ आणि लॉंग ऑन पोस्टला पाहता पाहता होलकरी चेंडू देत असताना शोधतोय चेंडू, ढूंढ रे साजना. तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज त्या ठिकाणी सागर. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीत जाऊन पोहोचली आहे. एके गडी बाद नाही. 17 अतिशय चांगला स्टार्ट, झकास सुरुवात, झोकास सुरुवात, छानपैकी सुरुवात झाली आहे गावदेवी वालशीन संघाची. कमॉन डीजे. प्रेक्षक, पुढच्या सामन्यामध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात आयोजक साहेब आमचे संतोषजी सुतारे यांना आणि ज्ञानेश्वर मागे सर. इन ऍक्शन मध्ये 514 सापे विरुद्ध शिव शक्ती कोशिंबी. थोड्याच वेळामध्ये कमिंग सून बिग फाईट, बिग शो इन दिस एसके ट्रॉफी 2020. संतोष सुतार, सत्यवान मागे, मेघनाथ शास्त्री, ज्ञानेश्वर मागे, सर्व आयोजक मंडळ त्या संघामध्ये असतील, ज्यांना तुम्ही नक्कीच पाहणार आहात इन ऍक्शन मध्ये ग्राउंडवरती. तो सामना सोडू नका, तुमची स्क्रीन बंद करू नका. ऑनलाईन प्रेक्षक तुम्हाला सुद्धा विनंती आहे. तर मैदानामध्ये पहिल्या षटक समाप्त झाले, धावसंख्या जाऊन पोहोचले 57 वरती. आता येणाऱ्या 3 षटकामध्ये 40 धावांची गरज आहे. सामना अजून न्यूट्रल आहे, दोलायमान स्थितीमध्ये सुरू आहे. सामना कुठेही झुकलेला नाहीये. एका दुसऱ्या विकेटची गरज असणार आहे. जर तुम्हाला सामन्यामध्ये यायचं असेल, फाईट द्यायची असेल, तर आता नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटची प्राप्ती करावी लागेल. कारण पार्टनरशिप फार चांगली होत आहे या मैदानामध्ये या 2 फलंदाजांची, ज्यांचं नाव आहे सागर आणि केतन. सागरामय भागीदारी करत असताना या सामन्यामध्ये त्रिशूल ठाकरे, माय बेस्ट फ्रेंड, या वेलकम.
स्पॉन्सर सुद्धा आहेत आमचे पुरस्कर्ते त्रिशूल ठाकरे, अतिशय चांगले व्यक्तिमत्व. कोशिंबीचे टायगर त्रिशूल ठाकरे हिअर, वेलकम सर. यावेळेला सिक्सर जातोय त्रिशूल ठाकरे साहेबांचं, सिक्सर स्वागत. षटकार, कम ऑन डीजे. थँक्यू. अजून एक चांगले क्रिकेटर राम ठाकरे फ्रॉम कोशिंबी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. रामजी, विस्फोटक फलंदाज राम ठाकरे फ्रॉम कोशिंबी, आपलं हार्दिक स्वागत. एसके ट्रॉफी 2020 मध्ये षटकार पाहू शकता स्क्रीनवरती आपण. उंच उंच चेंडू गेला, सीमारेषेच्या बाहेर जाऊन धडकला आणि 6 धावा बहाल केल्या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 वर. पहिला चेंडू, त्यावरती घणाघाती प्रहार. फलंदाज केतन करत असताना फुल टॉस युटिलाइज होत नाहीये. विकेट किपर बीट होतोय. शॉट फाईन लेग पर्यंत, क्षेत्ररक्षकीपर्यंत सिंगल 22च्या रूपाने प्राप्त होते वालशिंद संघाला. शूज दिलेले आहेत, त्रिशूल ठाकरेंनी आम्हाला स्पॉन्सर केले शूज, आणि त्यांचं स्पोर्ट्सचं दुकान सुद्धा आहे. आणि राम ठाकरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या आपण आपल्यासाठी व्यासपीठ पूर्णपणे सजलेलं आहे. आपली जागा आमच्या मनात आहे, आमच्या मंचावर आहे. वेलकम. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. पहिल्या षटकात 17 धावा आल्या, त्या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. आज सामना जसं पुढे जाईल प्रेक्षक, या सामन्याची रोमांचकता अजून वाढलेली असणार आहे. या सामन्याचा मनमुराद आनंद घ्या अशी विनंती आहे आमच्या श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेच्या वतीने. स्क्रीन बंद करू नका, मैदान सोडू नका, गॅलरी सोडू नका. तुमच्यासाठी सुरेख गॅलरी इथे निर्माण केलेल्या आहेत आणि मेगा स्क्रीन सुद्धा आहे. चांगले फ्लड लाईट्स आहेत. दुग्ध योग आहे या मैदानाला लाभलेला. लेफ्ट हँड बॅट्समन चेंडूला वळवतोय. व्हॉट अ स्ट्रोक, फॅन्टॅस्टिक ऑन साइडला, आणि कव्हरिंग सुद्धा सुरेख झालं. त्या ठिकाणी पंच सांगतील आम्हाला व्हॉट हॅपन्ड देअर. इट्स अ विकेट. ओके त्रिशूल, इट्स अ विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. चेंडू हवेत आहे, नाचतोय, बागडतोय बघा. नाचत डोलत खाली येतो आणि क्षेत्ररक्षक अगदी कडेला, काही सेंटीमीटरचं अंतर फिल्डर त्या ठिकाणी होता. ओमकार, क्या बात आहे. ओमकार प्रधान, रूप गणेशाचे असं नाव घ्यावं असं वाटतं. ओमकारचं जबरदस्त स्टील टिपला ओमकारनी, आणि पहिला जो ब्रेकची गरज होती तो धक्का दिला या ठिकाणी वालसिंग संघाला. आता या सामन्यामध्ये रोमांचकता नक्कीच निर्माण झाली आहे. 24 धावा. नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन आवेश. आपण पाहताय मेहर इलेव्हन बाबगाव वर्सेस गावदे वालशिंद अशी भिडंत. पुन्हा 2 कॅमेरा सज्ज झालाय कव्हरिंग करण्यासाठी. कमिंग सून बिग फाईट. 514 सापे. आयोजक इन ऍक्शन मध्ये. ओव्हर द विकेट. रनवे मध्ये थोडासा बिघाड. बॅक टू द बॉलिंग मार्क. गोलंदाज योगेश. पहिले षटक हाताळलं राहुलने. विकेटची प्राप्ती झाली नाही. राहुलवरती प्रहार झाले, घणागती प्रहार झाले. 17 धावा लुटल्या. पण त्यानंतर आता विकेटची प्राप्ती करतोय गोलंदाज योगेश. पुढे सरसावून काढला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून. थोडासा हवेत होता पण तो कव्हरिंग त्या ठिकाणी झालं. डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या दरम्यान वेगाने 2 धावा सुद्धा पूर्ण करतोय फलंदाज केतन. पार्टनरशिप लाजबाब केतनने केली होती सागरच्या सोबतीला. आता केतनला जोडला गेलाय आवेश नावाचा फलंदाज. आता पूर्णपणे संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून जाईल केतन असं वाटू लागलंय, कारण त्याला चेंडू जणू काय फुटबॉल दिसू लागलाय मैदानामध्ये. धावसंख्या 26. यावेळेला सुद्धा फॅन्टॅस्टिक माइंड ब्लोईंग व्हॉट अ स्ट्रोक फॉर द 4 रन्स. डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी. थँक्यू. थोडंसं बॅकफुटला गेला केतन. चेंडू खोलट टप्प्याचा होता, ऑफस्टिकला सोडून जाणार होता. हाफ वॉली घेतला, चेंडूला काढलं. कव्हर पॉईंटच्या डकरून चेंडू हळूहळू गेला. गॅपच्या सुरेख होता आणि धडकला त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या आमच्या बॅनरला 4 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक. धावसंख्या चौकारात जाऊन ठेपली आहे 30 वर. 30 रन्स ऑन द बोर्ड. धावांचा आलेख काय खाली होऊ देत नाही. जोपर्यंत केतन मैदानामध्ये आहे तोपर्यंत पूर्णपणे वालसिंग संघाची
इथे आशा उंचावलेली असेल असं दर्शवतोय फटके केतन नावाचा फलंदाज, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि हा तिसरा चौकार आलाय त्याच्या ह्या इनिंगमध्ये पाहतो आपण. जबरदस्त पार्टनरशिप करतोय आवेशच्या सोबतीला. आवेश फक्त नॉनस्टॉक पाहतोय आणि वैयक्तिक धावसंख्या केतनची आहे 22 धावावरती खेळतोय केतन. शफल झाला, बाहेर येतोय, अपस्टिकला सोडून जाणारा. आधीच गोलंदाजीने ओळखलं, चेंडू हा अपस्टिकच्या जवळच दिला, बॉडी लाईनला टाकला, चॅनलमध्ये टाकला आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू पाहिला डॉट दुसऱ्या षटकातील आणि षटक सुद्धा समाप्त झालं. 2 दुसरं. धावसंख्या आहे 15.0 वेगाने 30 धावा. समीकरण पाहूया. येणारे चेंडू 12 आणि धावांची गरज आहे या ठिकाणी 27. मनीष. सरपंच साहेब कोशिंबी गावचे राम ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत रामजी. या आपण SK ट्रॉफी 2020 मध्ये आपलं वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. हॅलो. तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावांचा आलेख खाली आला. थोडीशी चांगली कामगिरी म्हणता येईल योगेशकडून. 30 धावा झाल्यात एकूण 2 षटकांतर आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये 27 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी वालचिन संघाला. अजून सामना कुठेही झुकलेला नाहीये, अजून क्लोज आहे, ओपन होत नाहीये. झुंज कायम आहे, संघर्ष कायम आहे. कोणता संघ जिंकेला सामना? SK ट्रॉफी 2020 मधला तिसरा सामना रंगतोय या सुंदर क्रीडा नगरीवरती. जबरदस्त वातावरण आहे. क्रीडांगण थोडंसं उंच आहे समुद्र सपाटीपासून, त्या कारणाने इथे कुठल्या प्रकारची गरमी जाणवत नाहीये. हवेचा वेग फार छान आहे, थंडमय वातावरण निर्माण झालंय. पण क्रिकेटची गरमी काय कमी होणार नाहीये शेवटपर्यंत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी ओमकार, ज्याने सुरेख झेल टिपला होता. ओमकार त्याचा सामना करेल फलंदाज स्ट्राईक एंडला. आवेश बॅकफुटला जाऊन चेंडू अपेश करायचा प्रयत्न, किती वेगाने तेज तारार मारा करतोय ओमकार. अशा वेगाने गोलंदाजी केली तर नक्कीच फलंदाजाला थांबवू शकतो आणि अशीच गोलंदाजी आता हवी आहे या ठिकाणी बापगाव संघाकडून. मेहर 11 बापगाव, ज्या संघाने 56 धावा कुठल्या होत्या 14.0 सरासरीने, त्या धावा डिफेंड करेल का असा प्रयत्न करावा लागणार आहे. अजून तसं चित्र पाहता येत नाहीये की कुठला संघ कमी आहे आणि कुठला संघ हवी ठरतोय. दोन्ही पण संघ तुल्यबल वाटतायत मैदानामध्ये. हा चेंडू मिस टायमिंग होतोय, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ कव्हर करे पण तर सिंगल मिळते आवेशला. आवेशच्या बॅटमधून पहिली धाव येते, कारण आवेश नॉनस्टॉक एंडला केतनची फलंदाजीच पाहत होता. बरेचसे चेंडू पाहिले. केतन जणू काही एखादा निबंध लिहितोय या सामन्यामध्ये आणि एखाद्या कविता लिहिण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आवेश, ज्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल प्राप्त झाली. धावसंख्या 31 ऑन द बोर्ड. गोलंदाज ओमकार ऑन द विकेट. शफल होतोय, केतनला इथे बीट व्हावं लागतंय. आधी शफल झाला होता, थोडासा फ्रंट फुटला गेला, पुन्हा एकदा मनस्थिती बदलली. द्विधा स्थितीमध्ये फटकावाचा प्रयत्न फसला, कारण मानसिकता नव्हती अपिश खेळण्याची. चेंडूने उसळी घेतली आणि विकेट किपर बघा किती लांब उभा आहे, कारण विकेट किपरला माहिती आहे की वेगवान गोलंदाज आहे ओमकार, त्या कारणास्तव थोडंसं लांब राहतोय विकेट किपर. योगेश आहे विकेट किपर. डॉट चेंडू पुढे सरसावला, अपिश खेळतोय, चेंडूला टोळला, डिपेक्स टाकर वाईडिस लॉंग ऑफच्या झोन. कव्हरिंग झालं आणि तितक्याच वेगाने 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. बॅकअप बघा किती क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अजून नाट्यमय स्थिती. एसटी फ्लिक होते त्या ठिकाणी, फ्लॅश होते, बेल्स फ्लॅश होत आहेत. LED आमचे स्टम्प्स अँड बेल्स प्रथमतःच या टुर्नामेंटमध्ये प्रकाश ज्योतामध्ये वापरल्या जात आहेत. आणि लहान लहान आमची बच्चू कंपनी आनंद घेत असताना त्यांना वाटतं की जणू काय दिवाळी आहे की काय इथे या मैदानामध्ये. हर दिन निराला है, हर रात मतवाली है. हर दिन निराला है, हर रात मतवाली है. यदि आपके दिल में SK ट्रॉफी के लिए प्यार हो तो यहाँ पे हर दिन दिवाली है. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 34 वर. 34 ऑन द बोर्ड. एक गडी बाद झालाय, 2.4 षटकं झालेली आहेत. अजून 14 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी माफ कर, 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे या ठिकाणी 23.
चेंडूला वळवण्याचा प्रयत्न, चेंडू डीप फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय, थोडंसं मिसफिल्डिंग झालं पण तो टायमिंग तितकं फलंदाज साधत नाही, घेत नाहीत. संधी होती, थोडासा धोका असू शकत होता पण तो धोका घेतला नाहीये. केतनला तिथे थांबावं लागणार आहे मैदानामध्ये. केतन चांगली पार्टनरशिप करतोय, चांगली फलंदाजी करतोय, जेव्हा ती पूर्ण धुरा आहे आपल्या संघाची, वालसिन संघाची. धावसंख्या जाऊन पोचले 35 वर. अजून 22 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. हा चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहे. या चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर कदाचित वालसिन संघ पुढच्या षटकामध्ये आक्रमण करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करू शकेल. आणि जर मेहर बाबगाव संघाने ह्या चेंडूवरती गोलंदाज ओमकारने कमी धावा दिला, एकेर दुहेरी धावा दिल्या किंवा एखाद्या विकेटची प्राप्ती केली तर या सामन्यामध्ये नक्कीच हवी ठरू शकतो. मेहर बाबगाव संघ डॉमिनेट करू शकतो वालसिन संघाला. राऊंड द विकेट आपल्या घेण्याचा प्रयत्न, चेंडूला काढले डीप कव्हरच्या दिशेने, बॅकफुटला जाऊन आणि डीप कव्हर करेपर्यंत 2 धाव पूर्ण करायचा प्रयत्न. स्ट्राईकला धोका आहे, धोका संपवला, फलंदाज बाद रनआउटच्या माध्यमातून. थँक्यू. फार कमी वेळ होता दुसरी धाव घेण्याचा, कारण वेगाने कव्हरिंग झालं होतं. फेकी सुद्धा लाजवाब झाली इन टू द हँड ऑफ विकेट किपर डायरेक्टली. त्या कारणास्तव दुसरी धाव घेण्याचा नाद फसला. विकेटचं इथे प्राप्ती झाली, विकेटचा पत्र आवेश बाद झाला. मात्र केतन अजून मैदानामध्ये आहे. धावसंख्या 2-3 षटकानंतर 12.0च्या वेगाने. केतन चेक कर. केतन बाद झाला. एट्स बिग विकेट डाऊन. धावसंख्या 36. आता मात्र पारडं जड झालाय म्हणू शकतो. मला नितीन सांगतात की आता मेहर बाबगाव संघ या सामन्यामध्ये आलाय, परतलाय, हवी ठरतोय, डॉमिनेट करतोय वालसिन संघाला. कारण त्यांचा महत्त्वपूर्ण फलंदाज केतन ज्यावरती पूर्णपणे आशा उंचावल्या होत्या वालसिन संघाच्या, त्याच्या विकेटची प्राप्ती करून दाखवली. या ठिकाणी सांघिक यश प्राप्त झालं बाबगाव संघाला. येणारे चेंडू 6 आणि धावांची गरज 21. लकी आकडा 21 म्हणजे गणपती देवतेचा आकडा म्हटला जातो. 21 मोदक आपण देवाला देत असतो, चढवत असतो. तिन्ही ब्रह्मांड, तिन्ही लोक ज्याच्या चरणी नतमस्तक होत असतात ते गणपती देवता. ते आकडा आलेला 21 तो कोणासाठी लाभदायक असेल ते आपल्याला पाहायचं आहे. डोंट वरी, स्पेशल जेव्हा आपण असं मध्ये नाही सांगितलंय, फक्त एक भाकरीचं धनी, टेन्शन घेऊ नका, रात्री जास्त जेवत नाही. 6 चेंडू 21 धावांची गरज. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है कि जितना की कोशिश करने वाले छोड़ देते हैं. कोणता संघ कोशिश करेल, प्रयत्न करेल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज 21. समोर आहे फलंदाज स्ट्राईक एंडला आवेश आणि त्याच्या सोबतीला आलाय इन ॲट 4 विलास. येस फास्ट खेळा, जरा स्पीडअप करा गेम, इतका वेळ घेऊ नका प्लीज आम्हाला. आणि फर्स्ट ऑन आहे, ऑफिशियल कॉल दिला जातोय, वॉर्निंग दिली जाते प्लीज. 21 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. वर द विकेट स्लॉ स्वीप केलाय, चेंडूला झाडून काढलंय पण तो डीप विकेट आहे. तेच तर फेकी सुद्धा करतोय. धोका त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला पंचांकडे लाऊड अपील केली जाते. स्ट्राईकला देते प्रश्न केला होता रनआउट करण्याचा, परंतु नाही. एका धावेतील समाधान मानलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे 37 वर. चेंडू 1 कमी झालाय, 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 into 4 is equal to 20 runs required within 5 deliveries. वालसिन संघासाठी 20 धावांची गरज. सोडून दिलाय, लेफ्ट केलाय, चेंडू सोडलाय पण तो सामना सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. कधी कधी चावीच्या जोडगातील शेवटची चावी त्याच कुलूपाची असते जी आपण शोधत असतो. ती शोधण्याचा प्रयत्न करा, कुलूप आपोआप उघडेल. ओव्हर द विकेट स्लोअर वन चेंज द पेस, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक. टाळांची दाद मिळते गोलंदाजाला. विजय ज्याच्यामध्ये आहे, जो नाव आहे विजय, तो गोलंदाज. रवी गायकवाड साहेबांचं आगमन झाले. जीवल हॉलिडेजचे प्रोप्रायटर, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचं आगमन झालंय. हॅपी बर्थडे, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे जीवल हॉलिडेज रवी गायकवाड सर, ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेत. मैदानामध्ये वाईटचा इशारा आहे. रवी गायकवाड साहेब, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.
तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धावसंख्या जाऊन पोचले वाईडने 39 वर. 2 वाईड पडले या षटकामध्ये. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. खोलट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला ऑफ साईडला. लॉंग ऑफ होते चेंडूपर्यंत थोडंसं मिसफिल्डिंग परंतु नाही. नुकसान फारसं होत नाहीये. मोठे फटके मारून देत नाहीत फलंदाजाला. जखडून ठेवलंय. खोलट टप्प्याचे चेंडू पूर्णपणे हाताळले जात आहेत. योगी साहेबांचं आगमन झालं. योगी पाटील पीटीसीचे विनर कॉमेंटेटर, आमचे अतिशय परम मित्र कुकसे गावचे व्हाइस ऑफ भिवंडी मॅन फ्रॉम कुकसे, योगेश पाटील हिअर. वेलकम सर. थँक्यू मनोज कारवे सर. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेला आहे. जी वर्ल्ड टूर्स चे प्रोप्रायटर सन्माननीय रविशेठ गायकवाड यांचे इथे मात्र शुभागमन झाले आणि त्यांच्याच संमतीने ईगल ग्रुप नक्कीच बाहेरचे दौरे करत असतात. तर नक्कीच तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. पंचांचा नोचा इशारा. अजून सामन्यामध्ये काय दडलंय का असं वाटतंय. नॉनस्ट्राईक केला धोका, फलंदाज बाद. या दरम्यान आमचे निंबोली गावचे उद्योगपती अविनाश सेठ केणे यांचं आगमन झालंय. अविनाशजी केणे, आपल्याला विनंती आयोजकांची, आपण या आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम अविनाश सेठ केणे फ्रॉम निंबवली. आणि नक्कीच या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिली तर डोंबिवली 40+ आणि भिवंडी 40+ जो आपण सामना पाहणार आहोत त्या दोन्ही संघांसाठी रविशेठ गायकवाड याचकडनं पूर्ण गणवेश देण्यात आलेला आहे दोन्ही संघांसाठी. तर ही खूप मोठी मोलाचं सहाय्य आम्हाला त्यांच्याकडून लाभलेलं आहे. तर मी त्यांचं SK स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर भाग्यांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर 2 चेंडू शिल्लक मैदानामध्ये 16 धावांची गरज. काय मिराकल घडेल का? काय चमत्कार होईल का? नशिबाची साथ लाभेल का वालचिंद संघाला? नशिबाची साथ जास्त लाभत नसते, त्यासाठी मेहनत करावी लागते 4 अक्षरांची. 2 चेंडू 16 धावांची गरज. विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला तटवायचा होता पण तो प्रयत्न फसला. आता मात्र सामना निघून गेलाय वालचिंद संघापासून. जितका अंतर वालचिंद गाव आणि बापगावचं आहे तितका अंतर दूर जातोय सामना वालचिंद गावापासून. सामना झुकलाय पूर्णपणे, जाऊन ठेपलाय दाराजवळ, उंबाट्याजवळ, बापगावच्या वेशी जवळ. येस, मॅच फिनिश्ड हिअर. मॅच फिनिश्ड हिअर. विजय संघाचं अभिनंदन. मेरन बापगाव संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय आणि पराजित संघ झालेल्या संघाचं या ठिकाणी कौतुक केलं जाईल आमच्या श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेच्या वतीने. मॅन ऑफ द मॅच मिस्टर योगेश. वैयक्तिक ज्यांनी धावा कुठल्या 34 12 चेंडूंमध्ये, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार आणि गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यांनी दुसरं षटक हाताळलं. थोडंसं धावांचा आलेख खाली आणला. पहिल्या षटकात 17 धावा कुठल्यानंतर योगेशने षटक घेतलं आणि अवघ्या 13 धावा खर्च केल्या. बॅट म्हणून 34 धावा ठोकणारा योगेश इज द मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम ऑन द स्टेज. योगेश, यू आर द हिरो ऑफ दिस मॅच. आणि योगेशलाच आमचे योगेश पाटील आता त्यांच्या मधुर वाणीने सन्मानित करतील. कॉमेंटेटर जॉईन झालेत आम्हाला, 3रे कॉमेंटेटर आजच्या दिवसातील कुक्षेगावचे एक उत्कृष्ट समालोचक, पीटीसीचे विनर कॉमेंटेटर योगेश पाटील. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. तर नक्कीच योगेशला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावर सुंदर असे आपण पाहतो या सामन्यावर पुरस्कारासाठी सुंदर ट्रॉफीज आहेत, गिफ्ट हॅम्पर आहेत, ॲपीपीज आहेत, ते नक्कीच आपण देणार आहोत. तर मी सन्माननीय निवृत्ती मगर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी सुंदर ट्रॉफीज आहेत ते आपण या ठिकाणी योगेशला देणार आहोत, जे आम्हाला लाभलेले आहे निलेश पाटील मॅन फ्रॉम सापे याचकडनं. त्यानंतर पुढील गिफ्ट हॅम्पर आहे, मी सन्माननीय रविशेठ गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि याच ठिकाणी त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला जाणार आहे. त्यानंतर कुसुमी गावचे विद्यमान सरपंच राम ठाकरे साहेबांना विनंती करतो की गिफ्ट हॅम्पर आपण आपल्या शुभ हस्ते देणार आहोत. त्यानंतर डोलेगावचे अनमान शान बॉडी बिल्डर मिस्टर मुकेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. आणि शेवटचं पारितोषिक आहे ॲपीपीस. मिस्टर सचिन देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे ॲपीपीस द्यायचे आहे. वेल प्लेड योगेश. प्रकाश जोटामध्ये तुम्ही निकिता सामना केले होते, कसं अनुभवलं तुम्ही ही स्पर्धा?
खूप सुंदर आयोजन केले आहे. आम्ही पतच खेळतो प्रकाश जोतामध्ये पण त्यांच्या बालाजीशी खेळला. दुसरी वेळ आमची पण खूप मजा आली खेळायला. आणि नाईटला ज्यावेळी तुम्ही खेळत असता त्यावेळी तुमचं कशा प्रकारे रणनीती असते या